वाटतं वेलनेस फॅमिलीमध्ये आलं? एकदम हॅपी वाटते मॅडम. मला ऍसिडिटीचा त्रास होता, तो ऍसिडिटीचा त्रास कमी झालाय. गुडघे दुखत होते ते पण बंद झालेत. कमरेत कायम चमक भरायची मला काही जड उचललं की, पण हे न्यूट्रिशन घेतल्यापासून अजिबात चमक वगैरे काय भरत नाही. माझं नाव मंदा विश्वास गायकवाड आहे. मी रावेत मध्ये राहते. माझे वेलनेस कोच संदीप सर आहेत, संदीप कनके सर. माझी मुलगी आली होती त्यामुळे गॅप पडला होता. कुठं असती? जर्मनीला आहे. जर्मनीला. आता हे बघा, मी जावयासमोरच वर्कआउट करते, तुम्हाला माहितीये का? मी पण लाजायचे पहिले, मी जावयाच्या समोर पण येत नव्हते. आणि आता आरोग्य घेण्यासाठी आता जावे म्हणा का अंथरुणात खेळली पाहिजे सासू. तर त्यासाठी मॅडम जवळजवळ 12 किलो वजन कमी झालं होतं, पण मी कधी शेअर केलं नाही. आपण जोपर्यंत आपला रिझल्ट शेअर करत नाही कसं कळणार आहे कोणाला आपण काय केलं, इथं आपल्याला काय अनुभव आलेला, आपल्याला काय आनंद मिळाला, हे कसं कळणार आहे? वय किती तुमचं? माझं वय 45 आहे मॅडम. सेम तुम्ही मी एका वयाचे आहे. मग माझ्यासारखं व्हायला आणखी किती बदल करावा लागणार आहे? भरपूर मेहनत घ्यायची. भरपूर मेहनत घ्यायची. तुमच्या माहितीचं सांगते मॅडम, असं नाही तुम्ही म्हणतात ती बरोबर आहे, घरामध्ये पाहुणे आले किंवा घरात काहीतरी जागाच नसेल करण्यासाठी, तो भाग वेगळा आहे. आपल्याला गच्ची तरी कमीच आहे. मला सुद्धा ह्या 7 वर्षामध्ये असे भरपूर अनुभव आले होते की घरात पाहुणे असेल, घरात प्रोग्राम असेल, घरात म्हणजे अशा दुःखित घटना सुद्धा घडल्या, पण माझं वर्कआउट बंद नाही. प्रत्येक महिलेला प्रॉब्लेम असतो, प्रत्येक महिलेला काम असतं, प्रत्येक महिला घरासाठीच जगत असते. मी पण तेच आहे, मी काही वेगळी नाही. आजही फॅमिलीला तितकंच इम्पॉर्टन्स आहे, परंतु आपलं आरोग्य घेणं हा एक तास आपला स्वतःचा हक्काचा आहे, महत्वाचा आहे. जर आपण चांगलं असलो तर फॅमिली बघू शकतो. जर तुम्ही चांगले आहेत तर तुमच्या मुलीसाठी वेळ देऊ शकता. तुम्हालाच बरं नाही तर जर्मनी मुलगी तुमची 5-5 महिने तुमच्यावर राहू शकत नाही, कोणतीच राहू शकत नाही. संदीप कनके सर त्यांनी सजेस्ट केलं असेल ना तर तुम्ही जॉईंट सपोर्ट कॅल्शियम घ्या, सेलेक्टिटर घ्या, त्यांनी तुम्हाला सांगितलं असणार आहे. हो सांगितलं. सर माझं वय, मी तुमच्यापेक्षा पण मोठी, माझं 46 रनिंग चालू आहे. आता मला 47 सुरू होणार आहे. कोणाला वाटणार आहे खोटं नाही, एखाद्याला वाटत असेल तर माझं ते आयडी प्रूफ पण चेक करा. इच्छा असेल तर काही होत नाही, आपली जिद्द असायला पाहिजे. जिद्द रोजच्या रोज रात्री झोपतानाच विचार करायचा, दुसऱ्या दिवशी आपल्याला शेड्यूल काय आपल्या दिवसभराचं, म्हणजे सकाळी उठण्यापासून जेवण करावंच लागणार आहे, आपल्याला खावंच लागतं. पण कॅलरी मॅनेजमेंट आपण एकदा शिकलो, आपल्या आरोग्य सल्लागार आपण वजन वाढत नाही. हा गैरसमज भरपूर जणांचं सोडलं की वजन वाढतं, तसं काहीच होत नाही. आपण पहिल्यासारखी चुकीची लाईफस्टाईल पुन्हा करतो म्हणून आपलं वजन वाढतं. खूप खाल्ल्याने पण वजन वाढत नाही, चुकीचं खाल्ल्याने वजन वाढतं. काय खायचं हे कळायला पाहिजे. आवडीची गोष्ट नक्की खा ना, पण कशा पद्धतीने खायची आपल्या आरोग्य सल्लागाराला विचारा.